बॉल मित्र म्हणाल अंकुश वाघ सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला बघायला मिळतो. पुढचा बॉल या वेळेला क्लीन बॉल दांडी गोल विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद झालात. हेमंत ठाकूर आला आणि कधी मैदानाच्या बाहेर गेला हे समजलं सुद्धा नाहीये आणि तो इथून मात्र जड पावलांनी मैदानाच्या बाहेर रवाना होतो. बोला गणपती बाप्पा. मिळाला. पहिला बॉल खरं तर परफेक्ट फुलटॉस बॉल होता. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये जी विकेटची अपेक्षा होती ती विकेट मात्र गोलंदाजाने आपल्या टीमला मिळवून दिली. परफेक्ट यॉर्कर. खरं तर यॉर्करचा वापर इथून मात्र अंकुश वाघने केला आणि बघा बॅटर तिकडे हेमंत ठाकूर बाद झाले. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. ऋषिकेश आंबीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पाहूया आता ऋषिकेशच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार. या वेळेला बॉल हवेत समोरच्या दिशेला फिल्डर बॉलच्या मागे आणि इथे बघा खूप चांगलं रनिंग झेल त्यांनी येस थँक्यू. आणि इथे बघा आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ललित दाखल होत असताना आपल्याला बघायला मिळतो. 2 बॉलवरती 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात. आता गोलंदाज अंकुश वाघ विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहूया आता या आजच्या दिवसातील पहिल्या मॅचची पहिली विकेट हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून बघायला मिळेल का. बॉल तयार होतं. अंकुश वाघ निघाला पुन्हा एकदम. हॅट्रिक बॉल इथे बघा आउटफील्ड फास्ट आहे. कट केल्याने बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा आता यायला सुरुवात झाली आहे. पहिला चौकार सीबीडी ठाकूरवाडी टीमसाठी. S5 सचिन 11 मात्र टीमचे कॅप्टन अजय भस्मा मैदानामध्ये पोहोचलेत. अजय यायचं व्यासपीठावरती बा स्पर्धेच्या वतीने आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. बॉल तयार पुन्हा एकदम. ओ याही वेळेला या बॉलला खेळून काढलं. साइड आर्म ॲक्शन आहे जी बघा बॅटरला बॅटिंग करत असताना भरपूर त्रास देते. खूप चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात अंकुश वाघ. कमबॅक करण्यासाठी ते ओळखले जातात आणि बघा चौकार आल्यानंतर त्यांनी मात्र इकडे कमबॅक केले. चांगली बॉलिंग. पुन्हा एकदा अंकुश वाघ तयार झाला. पुढचा बॉल यावेळेला लाईन पाहावी लागेल. लेगस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावफलकावरती खरं तर सातत्यानं जोडल्या जात आहेत. नुकताच व्हाईट बॉल आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. यावेळेला देखील आणखीन एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळतो आणि इथे बघा पुन्हा एकदा बॅटरला संयमाची भाषा इकडे वापरावी लागली. ओव्हर नंबर आता बघता बघता एकचा खेळ इकडे संपला आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 धावा धावफलकावरती. पाच धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. ओव्हर नंबर 2ला आता इथून मात्र सुरुवात होईल. शांततेचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं. पिन ड्रॉप सायलेंट कारण मोठे फटके येत नाही आहेत.
पाहूया आता कशा रीतीने मात्र इथे बॅटिंग केली जाणार आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो बा. चला वेळेच्या संदर्भात सूचना आहेत बघा. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे, ही विनंती आहे. कारण मित्रांनो बघा आज फायनल डे आहे आणि आम्हाला 3 मॅचेस एक्स्ट्रा कव्हर करायच्या आहेत, म्हणूनच लक्ष द्या. फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती बघा अविनाश वाघ सध्या आपल्याला बघायला मिळतो. चर्चा करू या नामाची आवर्जून. खुल्या गटाच्या स्पर्धा ग्रामीण गाव पातळीचं क्रिकेट खेळत असताना याही खेळाडूने स्वतःला इम्प्रेस केलं. आणि बघा वाघाची वाडी गावाचं नाव मात्र आज संपूर्ण रायगड असो ठाणे असो या दोन्ही जिल्ह्यामध्ये ज्यांनी मात्र झळकावलं असा खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळतो. स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक ही ट्रॉफी देखील जिंकण्याचा बहुमान खरं तर वाघाच्या वाडी या संघाने मिळवला. आणि बघा तदनंतर अविनाश वाघने मागं वळून पाहिलं नाही. अनेक यशाची उंच शिखर हा खेळाडू गाठत आला. चला वेळ कमी घ्या. ओव्हर नंबर आता 2 ला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. इथे जर का आपण पाहिलं तर आता 1 ओव्हर संपल्यानंतर स्ट्राईक मिळाली आहे. जय ठाकूर सध्या स्ट्रायकिंग वरती आपल्याला बघायला मिळतो. अविनाश तयार झाला. अविनाशचा पहिला बॉल. अविनाशचा पहिलाच बॉल वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतो. ऑफसाईड ऑफस्टम हा बॉल आपल्याला बघायला मिळाला. लाईन थोडीशी मागे खेचली होती आणि इथे बघा डॉट बॉल आला. जय ठाकूर अंडर 19चा खेळाडू आपल्याला जरूर बघायला मिळतो. बघा कमी वयातच याही खेळाडूने चांगलं क्रिकेट खेळलंय. समाजाचं क्रिकेट खेळत असताना पुन्हा एकदा बॉल निघाला. यावेळेला इनफिल्डच्या वरनं ही खासियत आहे, ही ओळख आहे जय ठाकूरच्या. आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येते चौकार. अविनाश वाघच्या अगेन्स्ट इथून मात्र छोटे वीर जय ठाकूर यांच्या बॅटमधनं चौकार येत असताना आपल्याला बघायला मिळतो. चांगला फटका त्यांनी खेचला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. बघा हे डेडिकेशन आहे. सध्या बॅटिंग करतोय जय ठाकूर. त्याच्या पायाची लेस सुटली आणि त्यानंतर नॉनस्ट्राइक एंडचा खेळाडू धावत आला आणि त्यांनी लेस बांधलेली आहे. मित्र मळका असावा परंतु जळका नसावा. आणि बघा सपोर्ट डेडिकेशन आपल्याला बघायला मिळालं. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल हाताळण्याकरिता याही वेळेला वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतो. खरं तर बघा ऑफसाईडची जी लाईन आहे तिला फुंकर मारत बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. वेग प्रचंड होता. पहिला बॉल लाईन मागे खेचली. तदनंतर बघा शॉर्ट बॉल होता ऑफसाईडला. पॉईंटच्या डोक्यावरनं चौकार आला. आणि आता बघा वाईड यॉर्करचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला अविनाश वाघचा. पुन्हा एकदा अवी तयार झाला. यावेळेला बॅटची आतली कडा. विकेट किपिंग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. चौकाराचं प्रत्युत्तर 2 बॉल डॉट बॉलनं इथून मात्र दिलं जाते. पुन्हा एकदा अभि निघाला. पुढचा बॉल. यावेळेला विशेप मध्ये फटका सजवला. ऑनसाईडला फिल्डर आहेत आणि इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. चांगल्या गोलंदाजाची खासियत हीच असते. मोठा फटका आल्यानंतर कशा रीतीने कमबॅक करायचा हे त्यांना सांगण्याची गरज भासत नाही. आणि इथे जर का आपण पाहिलं तर बघा गोलंदाजाचं कमबॅक आपण पाहतो. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून दाखवला जातो. अविवाघ पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल. या बळीला देखील इथे बघा विकेट आली आहे आणि इथून मात्र बॅटर बाद झाला. विकेट नंबर 3 आपल्याला बघायला मिळाले आणि बॅटर इथून मात्र ललित सुद्धा इथून मात्र बाद झाला.
ओव्हर नंबर 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात. जय भोला शिव. तीन षटकं ही कंपल्सरी हाताळायची आहेत. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही घ्यायचा नाहीये 3 षटकं हाताळण्याकरिता. 2 मिनिटं बाकी आहेत. लक्ष द्या. 1 स्टार बागाची वाडी संघ बघा फक्त 2 मिनिटं बाकी आहेत हे षटक कंप्लीट करण्याकरिता. चला वेळ तुम्हाला कमी प्रमाणामध्ये दौडायचा आहे. बॉल तयार झाला. ओव्हर नंबर 3ला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला बघायला मिळते. पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाणार. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती आला आहे महेश टीमचा कर्णर. बघा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपल्याला महेश पाहायला मिळतो. सुंदर बॉलिंग. यावेळेला बॅटची कडा विकेट किपर हवेमध्ये झेपावत असताना त्याने बघा खूप चांगला झेल पकडला. आणखीन एक विकेट गॉन. बॅटर बाद. साऱ्या जगात विहार ठाकूरवाडी खोपोली परिभागातील तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. अजय यायचं आपलं स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बघा मित्र म्हणायला सीबीडी ठाकूरवाडी हा संघ थोडासा बॅकफूटला आला. आता खरं तर फ्रंट फूटवर येऊन बॅटिंग त्यांना करणं गरजेचं आहे कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 40+ धावा आला तर एक फायटिंग स्कोअर आपल्याला बघायला मिळेल. बॉल तयार. यावेळीचा बॉल समोरच्या दिशेला बॉल बॅकड्राईव्ह खेळलाय. फिल्डर आहेत. चांगला स्टॉप आपल्याला बघायला मिळतो आणि इथे सुद्धा एक धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने आता गुणतालिकेवरती रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. 2.4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल स्विंग अँड मिस. टप्पा पडला बाहेरच्या दिशेला. हा बॉल कट झाला. लेग कटरचा खूप चांगला वापर इकडे केला आणि ते डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. महेश ओव्हर नंबर 3 मध्ये बघा मगाशी तो टॉस साठी आला होता. टीमचा कॅप्टन आहे आणि चांगली गोलंदाजी तो साकारतोय. आणखीन एक वेगवान बॉल. लिटिल मास्टर महेश इथे बघा त्याचं षटक इकडे संपलंय
आणि ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपण बघतोय 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 12 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. ओव्हर नंबर 4ला आता इकडे सुरुवात होईल. चला चौथे बॉलर लगेच जर बॉलिंग ट्रॅक वरती यायचंय. बघूया आता ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला आणलं जाणार आहे, कोणता गोलंदाज इथून मात्र वापरला जाणार आहे. 1 स्टार बागाची वाडी या टीमच्या माध्यमातून हे देखील पाहणं गरजेचं आहे. गजर क्रिकेटचा 16 छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीचा आणि बघा काय दमदार आयोजन आपल्याला बघायला मिळतं. सुसज्ज क्रीडांगण, मालिकावीरासाठी बघा इलेक्ट्रिक बाईक आपल्याला बघायला मिळतीये. त्यानंतर बेस्ट बॅटर बॉलर्ससाठी बायसायकल आहेत. त्यानंतर ब्रँडेड कूलर सुद्धा आहेत. बक्षिसाची खैरात आपल्याला बघायला मिळते. खूप चांगल्या ट्रॉफी आपल्याला बघायला मिळतात या स्पर्धेच्या. या ट्रॉफीकडे जर पाहिलं ना तर अक्षरशः प्रेमात पडावं इतक्या सुंदर ट्रॉफी आपल्याला बघायला मिळतात. हा भला मोठा व्यासपीठ आपण बघतो. साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे. लाईव्ह टेलिकास्ट सुपर्ब आहे. आणि बघा दमदार आयोजन आपल्याला बघायला मिळतं. शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडीकरांचं दाद द्यायला हवी या आयोजनाला. आतापर्यंत कोणत्याच गोष्टीची कमी भासू दिली नाहीये. या वेळेला विथ द टर्न फटका खेळला. लेफ्ट हँडेड गोलंदाज इथून मात्र वापरला जातो आणि तिथे बघा बॉलला त्यांनी कट केलं. चांगला बॉल त्यांनी हाताळला आणि बघा इथे सुद्धा एकच धाव आली आहे. जय ठाकूर कुठेतरी शांत बसला. आता त्याला पेटून उठावं लागेल, त्याला खेळावं लागेल आपल्या गावाच्या नावासाठी. कारण बघा हे ग्रामीण क्रिकेट आहे. इथे पैशापेक्षा गावाची इज्जत महत्त्वाची असते. आणि आता ज्या धावा थांबल्यात त्या धावा आता उभा राहाव्या लागतील. यावेळेला फुलटॉस बॉल ऑन साईडला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट, दुसरीची मांग आहे. आणि बघा इथे दुसरी धाव घेत असताना बॅटर चला सेफ असणार. स्ट्राईक ही दुसऱ्याकडे असेल. जय ठाकूर आता स्ट्राईक इन वरती नसणार आहेत. कारण बघा विकेट किपरने बॉल पकडला आणि त्यानंतर धावण्याचा प्रयत्न झाला. ICCचा रूल काय सांगतो की बॅटर इकडे सेफ आहे. बघूया आता धावफलकावरती रन्स आपल्याला बघायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 4 बॉल येणं बाकी आहे. 4 बॉलमध्ये तुम्ही 2 ते 3 मोठे फटके मारले तर मात्र तुमच्या धावा बनतील, माराव्या लागतील. करो या मरो की स्थिती आहे. अभी नाही तो कभी नाही. या स्पर्धेची वाट तुम्हाला 365 दिवस पाहावी लागते. ओ याही वेळेला वेगवान बॉल आणि इथे सुद्धा डॉट बॉल आला. चौदा धावा धावफलकावरती आपण बघतोय. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. पाहूया आता या 3 बॉलवरती काय घडणार आहे. बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा वेगवान बॉल आपल्याला बघायला मिळतो आणि इकडे सुद्धा हा बॉल बॅटर पासून थोडासा खाली राहिला आणि इकडे सुद्धा मात्र त्याला या बॉलनं त्रास दिला. इथे सुद्धा डॉट बॉल आला. कौतुक करावं लागेल रुपेश वाघ. पुन्हा एकदा लगातारचा 3रा बॉल डॉट. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळतीये. मिळालेली संधी त्या संधीचं सोनं करत असताना गोलंदाज रुपेश वाघ आपल्याला बघायला मिळतो. चांगला फिरकीपट्टू इकडे मात्र वापरला. पुन्हा एकदा बॉल बॅकड्राव खेळला. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एकदा कंप्लीट, दुसऱ्या धावेची मांग आहे आणि बॅटर इकडे मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. 5वा आदरा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सत्राचा आता खेळ इकडेच संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावा झाल्यात 15 धावा. आता बघा धावफलकावरती धावा झाल्या 15 आणि आता त्याच्यामध्ये 4 धावा आम्ही ऍड करणार आहोत. धावा झाल्या 19 आणि विजयासाठी 20 धावांचं लक्ष्य. येणारे चेंडू 24 आणि या 24 बॉल मध्ये विजयासाठी खरं तर 20 धावांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच. प्रवीण सर टॉस. चोवीस बॉल मध्ये आता इथे जर का आपण पाहिलं तर 20 धावांचा पाठलाग इकडे करायचा
वन स्टार वाघाची वाडी या टीमला पाहूया. आता या लक्षाचा पाठलाग इथून मात्र कशा रीतीने केला जाणार आहे या ऐकण्याकरिता आपण दुसऱ्या डावामध्ये जाणार आहोत. आणखीन एक जबरदस्त समालोचक प्रवीण सरांकडे. खाली चेक पहा. इथनं विहार ठाकूरवाडी संघ आपण पोहोचला असाल तर लगेच रिपोर्टिंग करा. सचिन 11 मात्र टीमचे कॅप्टन अजय भास्मा आमच्यापर्यंत पोहोचलेत. यस, जबा मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहता एका बाजूला वन स्टार वाघाची वाडी आणि त्यांना फाईट करता तो म्हणजेच CBD बेलापूर नवी मुंबई परिभागातील हा दमदार संघ. अगदी पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टोटली धाबा बनवल्या त्या म्हणजेच 15. थोडासा लो स्कोरिंग मॅच. अगदी मित्रांनो पहा, सरावाची गरज सातत्यानं आम्ही सांगतो क्रिकेटमध्ये आपल्याकडं आपण किती वेळा जिंकलाय ते महत्त्वाचं आणि आपल्याकडे अनुभव किती आहे, सराव किती आहे ते महत्त्वाचं असतं. आणि तेच मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला वन स्टार बागाची वाडी संघाने गोलंदाजी करत असताना अगदी पूर्णपणे जकडून ठेवलं CBD बेलापूर टीमला. आणि बॅटिंग करत असताना थोडंसं अडचणीमध्ये अगदी पाहिलं तर संघ सापडला गेला. फक्त 15 धावाती लागल्या 24 बॉलमध्ये. आता इथनं पहा, अगदी जर विचार केला तर वन स्टार बागाची वाडी टीमला 4 धाब्याने पॅनलाइज देखील केलं होतं. परंतु जर आपण पाहिलं तर पहिल्या मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये त्या धावा या ठिकाणी मात्र निश्चितच वन स्टार वाघाची वाडी संघाच्या मायनस केल्या जातील. अगदी टोटली पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा बनतायत त्यावरती आता डिपेंड असेल. 4 धाब्यानं अगदी पाहता आपण फायनलाइज जरूर केलं होतं. जस पहा म्हणजे या ठिकाणी आमच्या स्कोरर मित्रांना अगोदरच सगळं सेट करून ठेवलं. पेनल्टीच्या धाबा पकडून इथं आता विजयासाठी गरज आहे 20 धाब्यांची वन स्टार बागाची वाडी टीमला. मैदानामध्ये सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल अविनाश वाघ आणि त्याच्यासोबत मैदानाच्या आतमध्ये अंकुश वाघ. यस, अंकुश वाघ अविनाश वाघ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दाखल होताना सेकंड फलंदाज अंकुश वाघ, मैदानाच्या आतमध्ये नॉन सेकंड बायकर मॅन अविनाश वाघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अगदी पाहिलं तर सत्याच्या हंगामामध्ये त्याला अगदी पाहता आपण एक बाईक अर्थातच स्वप्नातील पहिली बाईक मालिका वीर त्याला मिळाली आहे. आणि आपण पाहता तो देखील बायकर मॅन म्हणून ओळखायला आधी पाहिलं तर त्याची ओळख झाली आहे. आता जाव्या मैदानाच्या आतमध्ये अगदी शानदार सामना असेल. इथे जर धाबा डिफेन्स केला तर बागाची वाडी संघ अगदी आपण पाहता टेनिस बॉल क्रिकेटमधील अगदी आपण पाहिलं तर वन स्टार बागाची वाडी संघाच्या पूर्णपणे आठवतीमध्ये राहिला सामना. परंतु इथं पहा या धाबा मैदानामध्ये डिफेन्स होतील का. येणारे बॉल 24 विजयासाठी 20 धाब्यांची गरज आहे. पुढचा सामना पाहायला मिळेल सचिन 11 माथेरान आणि त्यांना फाईट करेल विहार ठाकूरवाडी खोपोली परिभागातील संघ. पहा त्या टीमचे कॅप्टन आला असेल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायची. टॉस केला जाईल व्यासपीठावरती. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. काउंट डाऊन स्टार्ट. 3, 2, 1 गो. पहिला बॉल मैदानामध्ये ऋषिकेश हंबीर यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी पहा पहिलाच बॉल मिस टायमिंग झाला परंतु नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक दूरवरनं धावलेत. ललितला आपण पाहिलं त्या ठिकाणं निश्चितच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. झोन धाबा आल्या. मिस टायमिंग स्ट्रोक होता पहा मित्रांनो. जर त्या ठिकाणी 38 सर्कलच्या रिंगणामध्ये तो बॉल उडाला असता तर तिथे जरूर धोका उद्भवला असता अंकुश वाघवरती. पण मैदानाच्या आतमध्ये 2 धाबा कंप्लीट झाल्या गेल्यात. अगदी चांगली सुरुवात पहा. बॅटिंग करत असताना CBD बेलापूर संघ थोड्याशा अडचणी वाढल्या परंतु पॅनल्टीच्या धाबा पकडून तर 20 धाब्यांची गरज 20 धाब्याचं टार्गेट सेट झालं गेलंय. पाहता मैदानाच्या आतमध्ये काय घडतं कशा रीतीने सामना या ठिकाणी पार पडेल. ऋषिकेश हंबीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी पहा 11 बॅटेड 8व्या बॅटने खेचला. डीप क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाब आली. कमबॅक होईल का. कमबॅकिंग गोलंदाजी राहील का. परंतु इथनं आपण जर पाहिलं तर समोर अविनाश वाघ ज्यांना आतापर्यंत बरेच मैदान गाजवून सोडलेत आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसेल. मोठे ब्लास्ट होण्याची गरज नाही आहे, दाखवायची गरज नाही आहे. अगदी लो स्कोरिंग सामना आहे परंतु इथनं आता गोलंदाजीचं वर्चस्व आपण पाहता CBD बेलापूर टीमला डेफिनेटली करावा लागेल. अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये सामना रंगेल. अगदी महत्त्वाचा सामना चालू आहे. आजची पहिली लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार ऋषिकेश बॉलिंग ट्रॅकवरती. पुढचा बॉल यावेळी पहा फटका चांगला आहे. अलांदा कार्पेटनं वाईडिश लॉंग ऑफला जाईल. फक्त एक सिंगल आली आहे. अविनाशला माहिती आहे मोठ्या ब्लास्टची गरज नाही आहे. फक्त सिंगल डबलच्या मदतीने देखील सामना जिंकू शकतं. पहिल्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकला. वाघाची वाडी टीमला क्षेत्ररक्षक निवडला. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं गेलं आणि गोलंदाजीचं वर्चस्व दाखवत असताना सामना या ठिकाणी असं वाटतं की अगदी चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवला गेला. तो म्हणजे वाघाची वाडी संघानं अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. तेच पाहत्यानंतर व्यासपीठावरती आगमन पाहता आपण या स्पर्धेचे ऑर्गनायझर आपण जर पाहिलं तर
नरेश शेठ भगत दादांसाठी ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. इथे अवेली पाहायचं आहे अविभागला टार्गेट केलं जात होतं परंतु इथे पुन्हा एकदा माघारी आलाय आणि पाहता आपण सुखरूपरित्या पॉपिन क्रीजच्या पलीकडे यस 4 बॉलचा खेळ समाप्त धाबा दापटला वरती 4. दोन्ही संघ चांगले आहेत परंतु आपण जर पाहिलं तर सरावाची गरज आम्ही सातत्यानं म्हणतो मित्रांनो. आपण जरी व्यवसाय करताय जॉब करताय परंतु तिथनं मात्र क्रिकेट जर खेळताय तर तिथे सरावाची गरज आपल्याला जरूर असते. पुढचा बॉल ऋषिकेश अंकुश वाघ ऑन स्ट्राईकला. इथे पहा स्लोवर डिलिव्हरी हाफ ट्रॅकर बॉल विकेट किपरच्या दस्तानामध्ये जाईल आणि तिथनं आपण पाहता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला चांगली स्पर्धा. या स्पर्धेमध्ये कालच्या रात्रीमध्ये मानपाडा संघ टॉप 6 मध्ये गेला. 5 संघ मिळाले. आजच्या रात्रीमध्ये 6वा संघ क्वालिफाय होताना दिसेल. यावेळी पहा जडमध्ये फेकलाय बॅक टू दी बॉलर आणि पहा शेवटचा बॉल डॉट आला. अगदी पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाबा दापटल्यावरती लागल्या फक्त आणि फक्त 4 धाबा. 20 धाब्यांचं टार्गेट होतं मित्रांनो. पहा पॅनल्टीच्या धाबा पकडून 20 धाब्यांची गरज होती. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 4 धाबा. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी अजून 16 धाब्यांची गरज. यस 16 धाब्यांची अजून गरज. तत्पूर्वी पहा दव्या पुन्हा एकदा संधी आमचे डीचे ऑपरेटर रोशन कडू यांना. हरी बैलाचे मालक गारमाल गावचे आपण पाहिलं तर सुप्रसिद्ध बैलगाडा मारक आपण जर पाहिलं तर भास्कर शेठ थोराडपा या मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. VWTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा आणि घर बसल्या प्रेक्षक वर्ग आपण पाहता एन्जॉय करता मॅचला. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. सेकंड हाफमध्ये 4 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्या. दुसरा ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती इथनं पाहता आपण ठाकूरवाडी संघाकडनं CBT ठाकूरवाडी संघाकडनं दिनेश ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती आला. 18 बॉल 16 धाब्यांची गरज. पहिला बॉल यावेळी मात्र 5 फटका लाचे बाबा कबस मध्ये केला गेला. शतरक्षक डीप वरनं आले. दुसरीचा कॉल दिला जातो अविभागकडनं आणि 2 धाबा सहजरित्या पूर्ण झाल्या. इथे पहा आपण 2 धाबा. यस थोडंसं मिसअंडरस्टँडिंग फंबलिंग पाहायला मिळतं आणि 2 धाबीच्या मदतीने संघ पुढे चालला 6 अंकावरती. आता इथनं मित्रांनो जर कमबॅक राहिला एखाद दुसरं मेडल षटक जर पडलं तर मात्र कुठेतरी वाघाची वाडी संघ थोडासा अडचणीमध्ये येईल. परंतु आता जर पाहिलं तर सेफ झोनमध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या स्थितीमध्ये गोलंदाज तयार. पहिल्या बॉलवरती 2 धाबा खर्च केल्यात. यावेळी पहा पुन्हा एकदा ऑफ स्टिकला चापट मारायची होती या बॉलवरती परंतु तिथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. असं वाटलं की कव्हर रिझनमध्ये मोठा ब्लास्ट केला जाईल परंतु पाहता डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. अनेक स्पर्धा गाजवून सोडल्या त्या अगदी खेळाडूंना आपण पाहता स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक अगदी लक्षात राहील. वाघाची वाडी संघ पहिला आदिवासी संघ त्या ठिकाणी आपण पाहता अगदी खेळताना दिसला आणि तिथे आपण जर पाहिलं तर नाव मोठं झालं. 1 स्टार वाघाची वाडी संघाचं अगदी चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला अनेक खेळाडूंना आपण पाहता अविभागनं. परंतु इथनं आज पाहिलं तर बऱ्याच काळानं बऱ्याच वर्षानं त्याच्या स्वप्नातील पहिली मालिकावीर त्याला आपण या सीझनमध्ये घेताना पाहिलं. अगदी एक आपण जर पाहिलं तर यावेळी पहा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आणि त्याच अविभागला अडकवलं गेलं. ट्रॅप केला गेलं. सापला रचला गेला आणि फलंदाज अविभागच्या पारीचा अंत. पहिला करारा झटका. पहिलं गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. अविनाश वाघ वाघाची वाडी टीमचा बॅक टू द डगआउट. डीजे यस अप्रतिम धून. एकवीर मातेचं संगीत आपण पाहता अगदी 2026 च्या पर्वामध्ये पालखी सोहळ्याचं नवीन सॉन्ग अजय दादा गायकवाड यांनी गायलेलं लेटेस्ट सॉन्ग आपण ऐकलं. अगदी पाहिलं तर एक शानदार पालखी सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर पहा सन्माननीय बुद्धाजी पारदी हरिग्राम माजी
उपसरपंच पहा ग्रामपंचायत उपसरपंच बुधाजी पारधी साहेबांचा या ठिकाणी आगमन झालेला आपण पाहता या ठिकाणी स्पर्धेच्या वतीनं अर्थातच इथनं पाहिलं तर शिवछत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जावा मैदानाच्या आतमध्ये इथं आपल्याला पालामाला विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये रुपेश वाघ एंटर झाला इनॅट नंबर 3 वरती. पुढचा बॉल यावेळी पहा हलू दिलं नाही या वेगावरती स्वार तेज तरार रफ्तार का सौदा खऱ्या गोलंदाजाला म्हणावं लागेल. अगदी जागेवरती रुपेशला स्तब्ध केलं. त्या ठिकाणी पहा मित्रांनो हलक्या हातानं फक्त फ्लिप करायचं होता बॉलला परंतु मॅडम बॉलचा संपर्क नाही. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जाऊन पडतोय. अशी गोलंदाजी करावी लागेल परंतु अजून एक वादळ मैदानामध्ये नॉन सेकंडला खेळतात ते अंकुश वाघ. आपण पाहता जरी अभि वाघचं विकेट आलं असेल परंतु अंकुश वाघवरती जबाबदारी आहे आणि ते मोठे ब्लास्ट इथं ठोकावे लागतील. धावत संख्या कमी आहे परंतु गोलंदाजीचं वर्चस्व मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सीबीडी ठाकूरवाडी टीम कडनं गोलंदाज तयार दिनेश ठाकूर. फुल टॉस परंतु इथे चूक झाली या बॅक साईडला. फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप आणि विकेट किपरनं चूक केली. बॉल सापडला नाही या थर्ड मॅन रिजनला जाऊन या ठिकाणी मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. सीमा रेषा पार चौकार आणि इथे हाईट साठी पहा चेक केलं जाईल. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. अंपायर आमच्याकडे सांगतात हा बॉल किती उंचीवरती आपण पाहता फेकला जातो आणि त्यानंतर टीबी अंपायर अर्थातच थर्ड अंपायर आमच्या सोबत जोडले जातात गणेश टेंबे सर. यस इट इज नो बॉल. नो बॉल पहा पंचांकडनं येतो. अगदी अप्रतिम ऑफिशियल्स यांची जबाबदारी आणि भूमिका आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल अतिरिक्त हाईटचा बॉल बिमर बॉल मैदानाच्या आतमध्ये रिलीज केला. गोलंदाजानं चूक झाले. नशिबाचा पंजा या ठिकाणी मात्र आपण पाहता मिळाला तो म्हणजेच वाघाची वाडी टीमला आणि संघाची टोटल जाऊन पोहोचली 11 धावा धापटला वरती. 20 धाब्यांची गरज अजूनही पहा इथनं 9 धाब्यांची अजूनही तर्करार असेल. 9 धावा इथनं मात्र आपण पहा कशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये बनल्या जातील आणि चुका झाल्यात गोलंदाजाकडनं त्याला दंडित केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चेंडू रिलीज करावा लागेल. पुढचा बॉल फ्रीड. यावेळी मिस टायमिंग झालाय परंतु फ्रीडचा बॉल अगदी पाहता आकाशाला गवस निघालणारा आणि इथं आपण पाहता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा पूर्ण झाल्या पहा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. आता या ठिकाणी 13 धावा धापटला वरती अजूनही विजयासाठी 7 धाव्यांची गरज. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता मार्गस्थ असताना अजूनही बॉल इथे शिल्लक असतील. 2 चेंडू अजून शिल्लक आहेत पहा. शेवटचा बॉल सॉरी स्कोरर मध्ये थोडीशी चूक. शेवटचा बॉल एक बॉल शेवटचा अंतिम शिल्लक. गोलंदाज तयार. यावेळी पहा आला द कार्पेटना अक्रॉस बॅटेड केसलेला बॉल डीप मध्ये चालला. सिंगल बॉल आली. अंकुश वाघनं जागा सोडल्याने दुसऱ्या धाब्याचा कॉल दिला. 2 धावा अंतिम बॉल वरती अगदी पाहता आपण कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाब्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धाबा ऑन अ स्कोरवर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 1 स्टार वाघाची वाडी संघ. आता इथनं येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 5 धाब्यांची गरज आहे 1 स्टार वाघाची वाडी टीमला. डीजे येस आपण पाहता पहिल्या फेरीमध्ये पहिल्या उत्तरार्धामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या बॅटिंग करताना असताना जर पाहिलं तर सीबीटी ठाकूरवाडी संघ ज्यावेळेला बॅटिंग करत होता म्हणजे पहा पहिल्या 2 ओव्हरमध्ये 10 धाबाने 3 विकेट पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर आता आपण पाहता वाघाची वाडी संघ बॅटिंग करताना 15 धाबा दापटला वरती लागल्यात आणि 1 विकेटचं आपण पाहता या ठिकाणी नुकसान झालेला. अगदी आपण जर पाहिलं नशिबाचा पंजा म्हणजे पहा जर तो गणेश टेंबे सर जर तो पंजा आला नसता ना तर इथे कुठेतरी संघ अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असा.
येस पाहता हॅलो अमोलवीर हॅलो हॅलो चेक जवाब मैदानाच्या आतमध्ये यावेळी पहा कवच अजून एकदा फटका चांगला आहे लाजवाब डीप मध्ये चालला सिंगल मिळाली या दुसरी साठी प्रयत्न आणि 2 धाबा पूर्ण धाव संख्या कमी होती 12 बॉल 5 ची गरज 2 धाबा आल्या अजून येणारे 11 बॉल विजयासाठी 3 धाब्यांची गरज सामना जवळ आला विजयाच्या इथं मनसर बागाची वाडी संघ थोडा उशीर झाला इथे पोहोचायला परंतु अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी केली 4 गोलंदाजांना आणि मंत्रमुग्ध केला आजच्या रात्रीमध्ये पुढचा सामना असेल सचिन निलेबर माथेरान त्यांच्या अगेन्स्ट बिहार ठाकूरवाडी यावेळी पहा फटका लाजवाब होता आणि तिथे मिस टायमिंग देखील शेवटच्या मोमेंटला अडवला जाईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 धाबा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत स्कोर इज लेवल इथे पाहता आपण संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 अंकावरती आता एका धाबेची गरज निर्णायक विजयासाठी आपण पाहता 1 स्टार बागाची वाडी टीमला गोलंदाज आपण पाहता तो म्हणजे हेमंत ठाकूर यावेळी हलक्या हाताना सामना जिंकला विजयी फटका आणि पाहता इथनं 1 स्टार बागाची वाडी संघ हार्दिक हार्दिक अभिनंदन व्हेरी व्हेरी हार्ड लक इथं आपण पाहता सीबीडी बेलापूर ठाकूरवाडी संघ